पहा आपण भूगोलचा नकाशाचा प्रश्न म्हणजेच आलेखाचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. हा कधी आलता क्वेश्चन? मार्च 2019 मध्ये. आणि कशाचा आहे तर भारत नागरीकरणाचा कल म्हणजे नागरीकरण कशा पद्धतीने वाढत गेले किंवा कमी होत गेले याची माहिती आपल्याला सांख्यिकीय माहिती या ठिकाणी दिलेली आहे. या आधारे आपल्याला हे 3 प्रश्न दिलेले आहेत. या 3 प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी आपण सोडवणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला हा कल जे आहे हे लक्षात आला पाहिजे की कोणत्या साली कमी झालेला आहे किंवा वाढलेला आहे. आता बघा अगोदर हे समजलं तर आपल्याला हे प्रश्न सोडवता येतील. आता 19 म्हणजे 10 वर्षाच्या कालामध्ये बघायचं 61 ते 71 आलं लक्षात. या पिरियड मध्ये कोणता म्हणजे काय परिणाम झालता तर बघा हे जे आहे या पिरियड मध्ये कितीने वाढला आहे? इथं 18 आहे, इथं पण 18, फक्त 0.2 ने वाढलेला आहे या दशकामध्ये. ओके. त्याच्यानंतर या 2 इथपासून इथपर्यंत हे 18.2 ते 23.3. 18 आणि 5 किती? 18 आणि 5 23 ना. आलं लक्षात. म्हणजे पण इथं पॉइंट पुढे जास्त आहे म्हणजे किती येईल? 18 2 म्हणजे 18 आणि 18 मधून 23 मधून 18 गेले. आलं लक्षात. 5 आणि हे 5 पॉइंट वर किती येईल म्हणजे बघा 18.5 म्हणजे तिथं 4.9 येईल. बरोबर आहे ना. 4.9 म्हणजेच बघा 18.2 प्लस 4.9 तर 9 आणि 2 किती येईल? 11. 8 आणि 4 12 आणि 13 आणि इथं 2 23.1 म्हणजे हे किती येईल? 5.1 येईल. मग 5.1 2 आणि 1 3 लक्षात. 8 आणि 5 13 म्हणजेच किती येईल इथं? 5.1. ओके. आता हे झाला या दशकामधला. याच्यानंतर या दशकामधला हा आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आता बघा 23.3 आणि 5.7 म्हणजे किती झालं याच्यात? 23 आणि 2 25 म्हणजे 2 लक्षात. आणि हे 3 कमी म्हणजे 2.4. ओके. हे झाला या 2 दशकामधला पिरियड लक्षात. याच्यापासून इथपर्यंत हे थोडं लक्षात घ्यावं लागतं, थोडं कॉम्प्लिकेटेड असतं. त्याच्यानंतर आता हे इथपासून इथपर्यंतचा लक्षात 25.7 ते 27.8 म्हणजेच किती? 2.1 लक्षात. काय केलं आपण म्हणजे दशकाचं बघावं लागेल ना आपल्याला. आता 2001 ते 11च्या पिरियड मध्ये तर आता आपल्याला काय करायचंय? 2002 ते 11च्या पिरियड मध्ये कितीने वाढला तर 27.4 ते 31.2 लक्षात. म्हणजेच किती? 27 आणि 4 31 लक्षात. 4. आता बघा 27.8 तर 4.6 8 आणि 6 14 लक्षात. तर हे अशा पद्धतीने 4 येईल. ओके. आणि 3 इथं 27 मधून
4 गेलं, खाली राहिलं 3, 2 ला 2. 23 4 यायला का नाही, लक्षात. म्हणजेच आता 27.8 आणि 31.2, 27 आणि 4 31 म्हणजे 3.6 आपण करून बघायचा. 3.6. मग हे 8 आणि 6 14, लक्षात. 7 मधून 4, लक्षात. 2 मधून 2, 24.4 म्हणजे हे पण बसत नाही. म्हणजे किती येईल मग याच्यामध्ये 27 मधून म्हणजे 31.2 मायनस किती 27.8. ओके. 12 तून 8 गेलं, खाली राहिलं 4. त्याच्यानंतर 11 तून 8 गेलं, खाली राहिलं 3. थांबा. आणि हे 1 इथं दिला, इथं आलं 0. 3.4, लक्षात. म्हणजे बघा तुमच्या लक्षात येईल किती 25 27.8 प्लस 3.4. ओके. 8 आणि 4 12, चला 1, 7 आणि 3 10 11, 2 आणि 1 3, 31.2. आलं लक्षात. किती येतंय हे 3.4. असं थोडं कॉम्प्लिकेटेड आपल्याला ते बघून सोडवायला. थांबा थोडं. त्याच्यानंतर आता याच्यावरून आपल्याला हे प्रश्न सोडवायचे. आलं लक्षात. म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल. आता वरील आकडेवारीतील वर्षांतर किती आहे. वर्षांतर किती आहे म्हणजे किती वर्षाचा कालावधी आहे. 2 डिस्टन्स 2 याच्यामधला अंतर किती आहे वर्षातला 61 आणि 71. हे किती याचा फरक आहे 10. लक्षात. इथं 10. कोणत्या दशकात नागरीकरणाचा कल सर्वात कमी दिसतो. सर्वात कमी 2 म्हणजे दशक. कोणत्या दशकामध्ये 2 दशक सांगायचे. 1900 म्हणजे 61 ते 71 हे 1 दशक झालं. 1961 ते 1971. आलं लक्षात. या दशकामध्ये नागरीकरणाचा कल सर्वात कमी आहे. कोणत्या दशकात नागरीकरणाचा कल सर्वात जास्त आहे. सर्वात जास्त लक्षात. 1900 सर्वात जास्त 5.1 आहे ना. 2011 ला 3.4 आहे. हे जास्त आहे ना. मग कोणत्या दशकात 1971 ते 1981. त्या अशा पद्धतीने आपल्याला हे स्तंभालेख आणि त्याचे उत्तर सोडवावे लागतात. कळलं का. कालचा रेषालेख थोडा सोपा आहे. प्रश्न त्याच्यावर सोपे असतात. याच्यावर कल बघा कसा बघायचं माहितीये. या 2 दशकामध्ये कितीने वाढले 2 ने वाढले. आता हे झालं दशक म्हणजे 10 वर्षाचा काल. 61 ते 71 हे झालं 1 दशक. 71 ते 81 हे झालं दुसरं दशक. मग या 2 दशकामध्ये अंतर किती आहे 5.1. ह्या 2 दशकामधलं किती आहे 0.2. त्याच्यानंतर 81 ते 91 याच्यामधला 2.4. हे वरच्या मध्ये येत नाही कारण याच्यामध्ये काहीच नसतंय ना. दशक नाही. हे फक्त 61 आहे. 61 म्हणजे 1 दशक का. 61 ते 71 म्हणजे 1 दशक. 10 वर्षाचा कालावधी. मग या दोन्हीचं मिळून उत्तर कुठे येत आहे इथं खालच्या दशकामध्ये. आता या दोन्हीचं उत्तर या बॉक्स मध्ये. या दोन्हीचं उत्तर या बॉक्स मध्ये. 91 ते 2001 चं उत्तर खालच्या बॉक्स मध्ये. 2001 ते 11 चं उत्तर या बॉक्स. म्हणजे एक बॉक्सने उत्तर काय असेल खाली आलेलं असेल. याच्यामध्ये काहीच नाही ना. मग या दोन्हीचं मिळून इथं आहे. मग या दोन्हीचं मिळून इथं आहे. या दोन्हीचं मिळून इथं.
या दोन्हीचं इथं आणि शेवटचं जे आहे ते इथे. आणि याच्यावरून आपल्याला या प्रश्नाचे आता वर्षांतराचा कालावधी म्हणजे 2 वर्षांतरामधला डिफरन्स किती आहे? 61 ते 71 10. आलं लक्षात? त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे सर्वात कमी नागरीकरणाचा कल सर्वात कमी कुठे आहे? इथंच आहे 0 पॉइंटने. त्याच्या अगोदर 0 कुठं आहे का? नाही. 0.2 म्हणजे या 2 दशकामधला आहे 61 ते 71 आपण इथे लिहितो. त्याच्यानंतर बघा कोणत्या दशकात नागरीकरणाचा कल सर्वात जास्त आहे? जास्त बघायचं आता जास्त याच्यामध्ये 5.1 म्हणजे 5.1. हा मग याचं दशक कोणते बघायचे? त्या दोन्हीचं मिळून प्रमाण काढलेले आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीने हे आपल्याला 3 प्रश्नाचे उत्तर जर सोडवले तर 3 मार्क आराम मिळून जातात. आता याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे? हा पण कसला स्तंभालेख? हा साधा स्तंभालेख. आता हे क्लीन करू. आता हे तुम्हाला सोडवता येते नंतर म्हणजे लिहायची गरज नाही. फक्त समजून घ्या. याच्यानंतर देखील आपण एक्झाम्पल घेऊयात याचे. पण हे कशा पद्धतीने असतंय हे 10वीच्या मुलांसाठी आणि 9वीच्या मुलांसाठी देखील खूप महत्वाचं आहे. आता स्तंभालेख काढायचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे सरळ आपल्याला अगोदर काय करावं लागेल? वाय अक्ष काढावं लागेल. आलं लक्षात? याच्यानंतर x अक्ष इथं 0 ओके. त्याच्यानंतर मग खालच्या साईडला काय असते तुम्हाला मी सांगितलेलं आहे वर्ष. खालच्या साईडला काय काढायचे? वर्ष. मग 1961. त्याच्यानंतर दुसरं किती आहे? 1971. त्याच्यानंतर 1981. त्याच्यानंतर 1991. त्याच्यानंतर 2001. हा इथं 91. 2011. पुढं आहे का? हे काय आहे? याला इथं लिहावं लागतं आपल्याला वर्षांतर असं लिहायचं. आलं लक्षात? मग इथं आता बघायचं प्रमाण किती आहे? शेवट किती आहे? 30 पर्यंत. आलं लक्षात? मग आपण याला किती घेऊ शकतो? म्हणजे y अक्षावर 1 सेमी बरोबर 5 पण घेता येते किंवा 5 घेता येते किंवा 10 पण घेता येते. 5 घेऊ समजा. आलं लक्षात? आता इकडे बघा इथं 5 10 15 20 25 30 आणि 35. ओके. याच्यापर्यंत आपण पाहिजे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? 18 पर्यंत सुरुवातीला 1961 ला 18चं अंतर घ्यायचं. 15 ते 20. आलं लक्षात? हा 15 ते 20 च्या मध्ये समजा 18 फूट पर्यंत येईल. आणि तुम्हाला ज्यावेळेस नकाशा दिलेला असतो ना त्याच्यामध्ये एक एक डब्बा म्हणजे 1 सेंटीमीटरचा जो बॉक्स असतो तो सोडून लिहायचा. पहिला सोडायचा दुसऱ्यावर काढायचं, तिसरा सोडायचा चौथ्यावर काढायचं. आता इथं आपल्याकडे तसं हे नसल्यामुळे आपण काय करणार आहोत सोबतच काढणार आहोत. आता हे कुठे येईल? इथं समजा 18 इथे येईल ना. हो सर.
मीडियम. इथून पासून असा काढायचं काय अवघड नसतं, तुमच्याकडे स्केल असते. ओके, त्याच्यानंतर 18.2. 18.2 म्हणजे आता याच्यात काय करायचं माहितीये, 18.2 18.5 पर्यंत असेल तर 18च घ्यायचं. काय म्हणलं मी, कळालं? आता ते पॉइंट रेष असते ना, आता 10च्या नंतर 8 रेषा, तुम्ही तिथं 8व्या रेषा असतात तुमच्या सेंटीमीटर मध्ये, पण त्याच्या रेषेच्या मध्ये रेषा असतात का? नसतात. मग आपण काय करायचं, 5च्या पटीमध्ये असलं पहिलं 5 की त्याला काय करायचं, 18 घ्यायचं. 5च्या वरी गेलं की त्याला 19 घ्यायचं. कळलं मी काय म्हणलं ते? हा, मग आता इकडे लक्ष द्या. हे 18.2 म्हणजे सुद्धा हे किती येईल, 18 येईल. आलं लक्षात? हे 18 का आलं, कारण हे 5च्या अगोदर. 18.5 पेक्षा कमी आलं की किती घ्यायचं सांगितलं तुम्हाला, 5. हा, म्हणजे जे आहे तेच. आता हे 23.3 आहे, मग हे 24 होईल का? नाही. किती होईल, 23. मग 23 कुठे येईल, 20च्या वरी 3 पॉइंट इथे येईल. आता हे स्केल वगैरे असेल किंवा काय असेल तर रेषा थोड्या सरळ येतील. हे काय झालं, 18 म्हणजे 23.3 म्हणजे 3 आहे, 3चा बॉक्स नसतो, त्याच्यामुळे काय होईल, लक्षात, त्याच्यामुळे काय होईल, 23 येईल ना. हो सर. आता इथं किती आहे, 25.7. आता हे 7 आहे म्हणजे 26. हा, मग आता इथं बघा, आपण स्केल निघू समजायचं किती, 26 घ्यायचंय ना आपल्याला. हो सर. 26 म्हणजे 25च्या वरती. 25च्या जास्त वरती येणार नाही, थोडंच वरती येईल. लक्षात, हे किती आहे, 25.7. आता हे 27.8 म्हणजे हे किती होईल, हा 28. मग हे आता 25च्या वरती जाईल. लक्षात, इथं कळायला सोपं आहे ना हे. हो सर. हे झालं 28. 27.8 म्हणजे 28. आता 31.2 म्हणजे आपण काय केलं, 2000. हा, 2000 इथे यायला पाहिजे, 2001च्या वरती. ओके, किती घ्यायचे आपल्याला, हे 2001 ला किती, 27.8 म्हणजे 28. ओके, हे झाला 28. आता 11 मध्ये किती घ्यायचंय, मग 31 का 32, 31. कशामुळं, ती संख्या 5 पेक्षा कमी असेल तर आपल्याला 31च घ्यावं लागते. कळलं काय चालू आहे ते? हो सर. हे अशा पद्धतीने आपल्याला आलेख काढावा लागतो. आता याच्यामध्ये काय करायचे माहितीये, आणखी एक लिहावं लागते आपल्याला याच्यामध्ये. या साईडला काय,
नागरीकरणाचा कल. अशा पद्धतीने जर आपण नकाशा लिहिला, प्रश्नाचे उत्तर आणि हा आलेख जर काढला, त्याला कोणता म्हणतात आलेख? साधा स्तंभालेख. हे जर आपण व्यवस्थित अशा पद्धतीने काढला आणि जर आपण व्यवस्थितपणे याचे प्रश्नाचे 3 उत्तर दिले तर आपले भूगोल मधले 6 मार्क सुटत जात नाही. हा प्रश्न 6वा असतो, हे लक्षात ठेवा. भारत मध्ये याच्यामध्ये कोणतीही संख्या चेंज जरी झाली तरी आपण टेन्शन घ्यायचं नाही, अशा पद्धतीनेच सोडवायचं. आपण याच्या अगोदर साधा रेषालेख बघितलाय, त्याच्यानंतर बहुरेषा आलेख बघितलाय. आज हा साधा स्तंभालेख आहे. याच्यानंतर आपण जोड स्तंभालेख कसा काढायचा ते देखील पुढच्या पिरियडला पाहूया. ओके, या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.